पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पुणे इथं चांदणी चौक ते मुळशी दरम्यान राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचं आयोजन केलं होतं। विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आणि ढोल ताशाच्या गजरात या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनाचं औचित्य साधून आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त यशवंत शरद सायकल स्पर्धेचं आयोजन पुण्यामध्ये करण्यात आलंय। पुण्यामधल्या चांदणी चौक ते मुळशी या दरम्यान होणाऱ्या सायकल स्पर्धेत राज्यातील अनेक सायकलपटू सहभागी झालेत। चांदणी चौकातील बावधन चौपाटी इथून सकाळी 9 वाजता या स्पर्धेला सुरुवात झाली। महापौर दत्तात्रय धनकवडे आणि माजी महापौर बाबूराव चांदेरे यांच्या हस्ते झेंडा फडकावून ही सायकल स्पर्धा सुरू करण्यात आली। यावेळी मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुनील चांदेरे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। सायकल स्पर्धेचं आयोजन करण्यामागचा उद्देश असा आहे की नवीन जे युवक आहेत, खेळाडू आहेत, त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून एक प्रोत्साहन मिळावं आणि ज्या दोनही नेत्यांनी आदरणीय चव्हाण साहेब आणि आदरणीय पवार साहेबांनी हयातभर पुरोगामी विचारसरणीचा त्यांनी अवलंब केला। चव्हाण साहेब हे आदरणीय पवार साहेबांचे राजकीय गुरु, ज्या पद्धतीनं चव्हाण साहेबांनी काम केलं त्याच पद्धतीनं आदरणीय पवार साहेब गेली सातत्यानं 50 वर्ष संसदीय कामकाज करत आहेत। त्याच पद्धतीनं विकासाबरोबर सामाजिक समतेची भूमिका त्यांनी आयुष्यभर जोपासलेली आहे। त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये मग ते कुस्ती क्षेत्र असो, कबड्डी क्षेत्र असो, खो खो असो, ते अगदी क्रिकेटपर्यंत असो, प्रत्येक क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचं काम हे आदरणीय पवार साहेबांनी सातत्यानं त्यांच्या राजकीय जीवनाबरोबर केलेलं आहे। म्हणून करता आदरणीय पवार साहेबांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि आदरणीय चव्हाण साहेबांना अभिवादन करण्यासाठी मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मी सर्व खेळाडूंचं या ठिकाणी मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो। त्याचप्रमाणे पुण्यनगरीचे महापौर आदरणीय दत्तात्रयजी धनकवडे यांचंही या ठिकाणी स्पर्धेच्या वतीने स्वागत करतो। जास्तीत जास्त खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होतील आणि ही स्पर्धा यशस्वी करतील असा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी विश्वास वाटतो। पुणे मेट्रो न्यूजसाठी प्रतिनिधी मोहित शिंदे, ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पुणे।